नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी करताना एक चूक आणि बँक अकाउंटमध्ये पूर्ण रिकामं होण्याचा धोका जे आहे, आपल्यासमोर उद्भवतो आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी बद्दल जे आहे, आणखीनही तेवढी माहिती नाही आणि बँक अकाउंट जे आहे आपलं रिकामं होऊ शकतं. आपण चुकीची ई-के-वाय-सी केल्यानंतर मात्र आपल्याला याचा सर्वात मोठा फटका भोगावा लागू शकतो. त्यामुळे ही सविस्तर बातमी बघायची आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की बातमी मागं काय दडलं आहे, जे की चुकीची ई-के-वाय-सी कशी करू नये आणि कुठे ई-के-वाय-सी चुकीच्या गोष्टी होत आहेत का? यासोबतच तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. यासोबतच तुम्हाला हेही सांगणार आहे, की आत्तापर्यंतचे आकडे काय आलेले आहेत, आकड्यांमध्ये काही बदलाव झाला का? 26 लाखांमध्ये काही चेंजेस झाले का? किती पात्र आणि किती अपात्र या सगळ्या गोष्टी आज समोर आलेल्या आहेत, जे या बातमीच्या स्वरूपात मी तुम्हाला देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, बातमीला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजना, ई-के-वाय-सी एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं होण्याचा धोका. कारण ई-के-वाय-सी करणं म्हणजेच काय, तर आपण आपली माहिती देणं आणि बऱ्याच फेक वेबसाईट ज्या आहेत समोर आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यांच्यामार्फत आपल्याला धोकाही आहे. बघा काय मुद्दा आहे तुम्हाला लक्षात आला तर समजून सांगत आहे व्यवस्थित. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व महिलांसाठी ई-के-वाय-सी म्हणजे काय, इलेक्ट्रिक नोन युअर कस्टमर म्हणजेच काय, तर एक इलेक्ट्रिक पद्धतीने कस्टमरची ओळख पटवण्यासाठी तयार केलेली योजना आहे, ज्याला अनिवार्य केली आहे. लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया फक्त 2 महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे. तर ही गोष्ट तुम्हाला ई-के-वाय-सी बद्दल कळाली, की ई-के-वाय-सी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक नोन युअर कस्टमर म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिक पद्धतीने आपली ओळख पटवायची आहे आणि 2 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आपल्याला सांगितलं आहे. मात्र पुढचं गोष्ट बघा, ही प्रक्रिया जरी सोपी असली तरी तिचा गैरफायदा बऱ्याच ठिकाणी होताना दिसत असतो. बघा, ही प्रक्रिया जरी सोपी असेल तर गैरफायदा अनेक बनावटी वेबसाईट किंवा सक्रिय झाल्या आहेत. मी तुम्हाला मागे याचा एक डेमो व्हिडिओ बनवून दाखवलता, की किती वेबसाईट जे आहेत सक्रिय झालेल्या आहेत. ओरिजिनल वेबसाईट आणि डुप्लिकेट वेबसाईट तुम्हाला कळणं खूप अवघड जाऊ शकतं. कारण तुम्हाला ओरिजिनल वेबसाईट कळली तरच त्या वेबसाईटवर तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. डुप्लिकेट वेबसाईटवर तुम्ही ओ-टी-पी देणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि जे आपल्याला खूप महागात पडू शकते. जर महिला चुकीने अशा वेबसाईटवर वैयक्तिक माहिती भरतील, त्यांचे बँक खाते रिकामं होण्याचा आणि सायबर फसवणुकीचा गुन्हा आहे, धोका होऊ शकतो. बघा याचं कारणही तसंच आहे, कारण तुम्हाला ओ-टी-पी द्यावा लागतो कंपल्सरी आणि जिथं ओ-टी-पी द्यावा लागतो तिथं तुम्हाला लक्षात येतं, की आपली सगळी ॲक्सेस, आपल्या सगळ्या माहिती जी आहे त्यांच्याकडे जात असते, समोरच्या व्यक्तीकडे जात असते. मग याच्यापासून वाचायचं कसं आणि आकडेवारी काय समोर आली, हे बघा तुम्ही सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील बघा. आता पुढचा मुद्दा बघा, ई-के-वाय-सीचा नवीन नियम आणि त्यामागचे कारणे. बघा, ई-के-वाय-सीचा नवीन नियम त्यामागचे कारणे काय, तर महिला व बालविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार दरवर्षी जून महिन्यात ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असेल. इतके दिवस होतं का, तर नव्हतं. आता वर्ष जूनला पूर्ण झालं. आता पुढच्याही आज या जूनला जरी ई-के-वाय-सी आपल्याला सांगितली नसेल, थोडंसं महिना समोर गेला असेल, मात्र प्रत्येक जून महिन्यामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. फायदा घ्यायचा असेल तर ई-के-वाय-सी कंपल्सरी आहे. त्याचं कारण काय आहे, की तुम्ही जिवंत आहात का नाहीत, की तुम्ही हयात आहात का नाहीत, किंवा तुमचं वय वाढलं का, 18च्या पुढे गेलं का, 21च्या पुढे गेलं का, किंवा कोणाचं 65च्या पुढे गेलं का, किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट दिले का खोटे. म्हणजे काय, तर तुम्हाला सरकार एका पद्धतीने चेक करत आहे, की ही लाभार्थी तुम्हीच आहात का, आणि त्याचीच पद्धत म्हणजे ई-के-वाय-सी आहे. आणि ही आपल्या लाडक्या बहिणीलाच लागू नाही, तर बऱ्याच योजनाला लागू आहे. जिथं-जिथं सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्याला लागू आहे. त्याच्यामुळं हे काही नवीन झालं, यामध्ये काही नवीन घडत आहे, आमच्यासोबत काही वेगळं होत आहे, अशी काही चूक समजून घ्यायची गरज नाहीये. बघा समोरचा मुद्दा बघा. कारण एका तपासात समोर आलेलं आहे, की तब्बल 26.34 लाख अपात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यात पुरुषही होते, या योजनेचा लाभ घेत होते. आता हे महाभाग कसे काढायचे होते, तर तुम्हाला ई-के-वाय-सी हाच एक पर्याय होता. नाहीतर महागारी कोण बाईचं नाव देऊन किंवा आधार वगैरे देऊन जे आहे ई-के-वाय-सी करून घेत असेल, तर त्यांना सापडायचं कसं, तर असंच सापडायचं होतं. त्यामुळे सरकारने डिजिटल पडताळणी सुरू केली आहे. उद्दिष्ट फक्त पात्र महिलांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा, व्यवहार टाळावा. म्हणजे काय, तर हानीसाठी नाहीये, तर फक्त पात्र महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे, जेणेकरून मात्र अपात्र किंवा
फेक लोकांसाठी जे आहे यापासून दूर राहिले पाहिजे. खोटारडी माहिती भरणाऱ्यांना जे आहे आळा बसला पाहिजे आणि सरकारचा पैसा व्यर्थ कुठेच गेला नाही पाहिजे. कुठे आणि कसे करावी ई-के-वाय-सी याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, की लाभार्थी ई-के-वाय-सी फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवर करावे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. काय टाईप करायचं, कसं टाईप करायचं. https://लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन .ई-के-वाय-सी या वेबसाईटवर जायचं आणि या वेबसाईटवर जे आहे ई-के-वाय-सी करायचं. वेबसाईट माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. ई-के-वाय-सी कशी करायची हे सुद्धा दाखवले आहे. 2-4 दिवसाखालचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ती सुद्धा गोष्ट समजून जाईल. बघा, ही तर तुम्हाला ओरिजिनल वेबसाईट मी दाखवली आहे. ज्या वेबसाईटवरून आपल्याला ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी बंधनकारक असणार आहे आणि हे 2 महिन्याच्या आतच प्रोसेसर आहे. बघा, लक्षात ठेवा, Googleवर शोध घेताना अनेक बनावट लिंक्स वेबसाईट समोर दिसतात. याबद्दल मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, की तुमच्याकडूनची एक चूक झाली तर मात्र तुमचं खातं रिकामं होऊ शकतं आणि रिकामं करायचं नसेल तर मात्र तुम्हाला अलर्ट आणि सजग राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर याबाबत समजत नसेल तर एखाद्या CMS पोर्टलला जा, अधिकृत पोर्टलला जा, जिथं की ई-के-वाय-सी करून देतात. कारण स्वतःला जर समजत नसेल की ओरिजिनल कोणती, बनावट कोणती, तशी तर मी लिंक इथे तुम्हाला दिलेली आहे. या लिंकवरून तुम्ही जाऊ शकता आणि माझे जुने व्हिडिओ बघू शकता 2-3 दिवसाखालचे. त्याच्यावर मी वेबसाईटसुद्धा ओपन करून दाखवली आहे. कशी वेबसाईट दिसते, कसा इंटरफरन्स असतो, कोणत्या लिंकवर क्लिक करायचं, काय माहिती भरायची, हे सगळं सविस्तर मी सांगितलं आहे. मात्र तुम्हाला तेही व्हिडिओ पाहिला नसेल, तुम्हाला समजतही नसेल, तर मग स्वतःनं करण्यापेक्षा CMS सेंटर म्हणजेच काय, तर नोंदणीकृत जे सेंटर असतात आपल्याकडे, जे ई-के-वाय-सी करून देतात, थंब देऊन आपले जे व्यवहार सांभाळतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. कारण रिस्क न घेतलेली ही रिस्क परवडत नाही. चुकीचे तिथे माहिती भरल्यास वैयक्तिक डाटा हॅक होऊ शकतो. वैयक्तिक डाटा म्हणजे तुमच्या मोबाईलमधून जर तुम्ही करत असाल किंवा सिस्टीममधून, तर अख्खी सिस्टीम हॅक होऊ शकते. म्हणजेच काय, तर तुमच्याकडचा डाटा हॅक होऊ शकतो. बँकेचे पैसे हॅक होऊ शकतात. परिणामी खात्यातून पैसे काढले जाण्याची मोठी धोका आहे. कारण कसं आहे, OTP तुम्हाला सबमिट करावंच लागणार आहे. मग OTP सबमिट केल्यावर त्यांच्याकडे ॲक्सेस चालले आहेत. जर हे ॲक्सेस जाऊ द्यायचे नसले तर मात्र तुम्हाला इथेच थांबलं पाहिजे. याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, की चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी झाली नाही पाहिजे. बऱ्याच लाडक्या बहिणी घाईगडबडीत ई-के-वाय-सी ह्याची झाली, त्यांची झाली, माझी राहिली, अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करतात. Googleवर तुम्ही टाकता ई-के-वाय-सी म्हणून, Googleवर 1760 फेक वेबसाईट तयार झालेल्या आहेत, ज्या की डिट्टो लाडक्या बहिणीच्या वेबसाईटसारख्या दिसत आहेत आणि त्याच्यावर कोणी नियंत्रण देऊ शकत नाही, ठेवू शकत नाही. म्हणून ही माहिती तुम्हाला स्वतःला जी आहे जपायची आहे. बघा, बनावट वेबसाईटचा हब तयार झालेला आहे. मी काय म्हटलं होतं त्याच गोष्टी ज्या आहेत समोर येताना पाहायला भेटत आहेत. गेल्या काही दिवसात hubcount.in सारखी वेबसाईट समोर आली आहे. ह्या वेबसाईटला लक्षात ठेवा, असे नाव hubcount.in या साईटवर के-वाय-सी संदर्भातील माहिती भरली जाते. जर एखादी महिलेने तिथे वैयक्तिक माहिती भरली तर तिचे बँक खाते, वैयक्तिक डेटा धोक्यात येतो. बघा, यामुळे थेट सायबर फसवणूक होऊ शकते आणि कसं असतं, जितकं या गोष्टी फसवणुकीमध्ये येतात का, तितक्या लवकर याचा छडा लागत नसतो. कोणत्या ठिकाणी राहून कोण खोटारडी धंदे करतो याबाबत हे संशोधनाचा भाग असतो. मात्र लवकरात लवकर याची काही विल्हेवाट आणि छाननी लागत नाही. एकदा जर तुमचे पैसे वगैरे गेले, तुमचा डेटा चोरी गेला, तर तुम्ही असं समजून घ्या की मुश्किलच असतं ते रिकव्हर करणं सायबर गोष्टीमध्ये. कारण ते तेवढं इतकं सोपं नसतं. मॅन्युअल गोष्टी ठीक असतात, पण हे ऑनलाईन पद्धतीचे लोक कुठून काय करतात याचा काही नियम नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला सावध राहणं आवश्यक आहे. सरकारचा इशारा आणि आव्हान बघा काय आहे याबाबत, हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सरकारचा इशारा आणि आव्हान: महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महिलांना वेळेत ई-के-वाय-सी करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून तुम्हाला लाभ पूर्ववत राहायला पाहिजे. 2 महिने आपल्याकडे दिलेले आहेत. तर त्यांनी स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे. ही सगळी गोष्ट जरी ठीक असली तरी फेक लोक म्हणजे काय, तर खोटारडी महाभाग जे वेबसाईट खोलून बसलात त्यांच्याकडून जी होणारी फसवणूक आहे, याबाबत पण सरकारने काही अशा फेक वेबसाईटवर बंदी आणायला पाहिजे, बॅन आणायला पाहिजे. हे सरकारनं करायला पाहिजे. यानंतर मात्र केवळ योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठीच नव्हे, तर भविष्यात इतर सरकारी योजनेचा लाभसाठी सुद्धा
ई-के-वाय-सी ठरतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे ही ई-के-वाय-सी गव्हर्नमेंटने एखादं ॲप्लिकेशन थ्रू तयार करून घेतली असती, तर खूप बरं झालं असतं. वेबसाईटच्या नादी न लागता आणि स्वतः सरकारी ॲप्लिकेशन एखादं उघड, पण तिथंसुद्धा हे खोटारडे ॲप्लिकेशन ओपन करू शकतात. कारण यांचं नेटवर्क असतं, हे काही करू शकतात. बघा योजनेची पात्रता आणि लाभ कसा आहे. योजना सुरू जुलै 2024 पासून झाली. पात्रतामध्ये जे आहे 21 ते 65 वयोगटातील महिला आहेत, ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. हा निकष सर्वांसाठी समान आहे. आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की लाभ जे आहे प्रत्येक महिलेला दरमहा 1500 भेटतो. रक्कम थेट बँक खात्यात येते. यानंतर सध्याचे लक्ष्य काय आहे, तर सध्याचे आकडे आहेत 2.5 कोटी महिला, 2.25 कोटी महिला लाभार्थी या योजनेत नोंदणीकृत आहेत. बाकी 26 लाख लाडक्या बहिणींची छाननी आहे. म्हणजे टोटल संख्या 2.5 कोटी होती. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर परत फसून बसल्यानंतर काही आपल्या हातात उरणार नाही. स्वतःचा वैयक्तिक डाटा यासोबतच पैसेसुद्धा आपल्याला गमवावे लागू शकतात. व्हिडिओ आवडला आणि इन्फॉर्मेशन वाटली छान तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.